आज आपण पटकन बनणारी डिश बनवत आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनत असतं। ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे। क्रिस्पी कुरकुरीत छान अशी डिश बनवून 5 मिनिटमध्ये तयार होणार। छान बनलेली आहे डिश। इथे मी कढई घेतलेली, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं। तेल झालं की यामध्ये आपण जिरं टाकूया। जिरं छान झालेलं आहे। यामध्ये लसूण पेस्ट टाकूया। लसूण पेस्ट तेलामध्ये होऊ देऊया। नंतर आपण यामध्ये तीळ टाकूया। जिरं लसूण झालेला आहे। 1 चम्मच तीळ टाकलेली। थोडंच मी इथे चिली फ्लेक्स टाकलेला आहे। इथे आपण हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो। 1 वाटी मी पाणी घेतलेले। ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी रवा घ्यायचा आहे। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। जाड रवा घेतला तरी चालेल, पण तो मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा। छान असा रवा आपण शिजवून घेऊया। कढई सोडायला पाहिजे याप्रमाणे छान असा रवा मी शिजवून घेतलेला आहे। बघा छान अशी कढई सुटलेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये किंवा पॅनमध्ये जो रवा शिजवून घेतलेला आहे तो काढूया आणि थोडाच वेळ झाकून ठेवून देऊया। 1-2 मिनिट बाजूला झाकून ठेवून दिलेला आणि यामध्ये आता एक शिजवलेला बटाटा घेतलेला आहे। बटाटा मी शिजवून घेतलेला आहे। ही डिश आपण 5 मिनिटमध्ये तयार करू शकतो। यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। इथे मी मॅगी मसाला टाकत आहे आणि कोथिंबीर। छान असं पीठ मळून घेऊया, जेणेकरून मीठ, मॅगी मसाला, कोथिंबीर पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे। पूर्ण याला मसाला लागायला पाहिजे, बटाटा आणि रवा जो शिजवून घेतलेला होता त्याला। आता आपण निंबू असतो त्याप्रमाणे गोळा करून छान अशी डिश बनवून घेऊया। निंबूचा आकार देऊन किंवा पेढा असतो तो आकार देऊन छान अशी डिश बनवून घेऊया। मी ही डिश आठवड्यातून 2 ते 3 वेळा बनवत असते, कारण क्रिस्पी बनत असतं आणि लहान मुलांना बटाटा आवडत असतं, तर ही डिश अक्षतला खूप आवडतं। छान अशी डिश आकार देऊन बनवून घेतलेली आणि तेल गरम व्हायला पाहिजे। तेल गरम झालं की आपण मीडियम गॅसवर ही डिश तळून घेऊया। आधी तेल गरम होऊ दिलेला, नंतर मीडियम गॅस केलेला आणि छान अशी डिश मी तळून घेत आहे। तेल गरम असलं तेव्हाच आपली डिश सहज पलटणार, नाहीतर काय होणार, आपली डिश कढईला चिकटणार आणि डिश छान बनणार नाही। लहान मुलांना ही डिश खूप आवडत असतं, कारण इथे आपण बटाट्याचा वापर केलेला आहे आणि खाण्याकरता ही डिश चविष्ट लागतं। ही डिश आपण मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो। बटाटा आधीच बॉईल करून असला की आपण सहज ही डिश बनवू शकतो आणि आपल्या घरी साहित्य असतातच। किंवा या डिशला कोणता पण आकार देऊ शकता, पण वेगवेगळ्या पद्धतीने आकार दिला तर मुलांना पण खाण्याकरिता आवडत असतं। हलका ब्राऊन कलर येतपर्यंत या डिशला आपण तळून घेऊया। बघा छान असा ब्राऊन कलर येत आहे। घरच्या साहित्यामध्ये आज आपण क्रिस्पी कुरकुरीत डिश बनवत आहे। एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे। मी बनवलेली घरी सगळ्यांना आवडलेली आणि ही डिश लहान मुलांना खूप आवडत असतं। या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे। पाऊण वाटीमध्ये 9 डिश बनवून तयार होतात। 1 कप पाणी घेतलेलं, पाऊण वाटी रवा। बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे, तेलकट होत नाही। बघा छान अशी डिश बनलेली आहे। बघूनच वाटत आहे ना आत्ताच बनवायला पाहिजे, त्याचप्रमाणे खाण्याकरता पण खूप चविष्ट बनलेली आहे। 5 मिनिटमध्ये ही डिश तयार होतं, बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बाय बाय।